भारतातील भांडवल बाजारातील समस्या बघा, असं कोणतंच मार्केट नाही जिथं समस्या येतील. आणि भारत म्हणजे कुठं ना कुठं लोक लूप होल्स हुडकतात, अशी जागा हुडकतात की जिथं काही ना काही घोटाळा होऊ शकतो आणि त्या घोटाळ्यामुळं आपला फायदा होऊ शकतो आणि मग सर्रास त्या मार्गाने स्वतःचा फायदा करून घेत असतात. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचे की भारताच्या भांडवल बाजारात समस्या काय आहेत, कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स म्हणजेच काय की जिथं जनतेचा पैशाचं नुकसान होतं, जिथं सर्वसामान्याची लूट होते आणि काही स्पेसिफिक वर्गाचीच फायदा होत असतो, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा किंवा वरिष्ठ व्यक्तीचा फायदा होत असतो आणि जनसामान्यांची लूट होत असते. त्यामुळे इथं प्रश्न आलेला आहे समस्या. बघा, सर्वात पहिला पॉइंट इथं सांगण्यात आलेला आहे वित्तीय घोटाळे. भारतीय भांडवल बाजारात खालील प्रमाणे समस्या आढळून येतात. त्यातलं पहिलं आहे वित्तीय घोटाळे म्हणजे फायनान्शियल फ्रॉड्स. काही ना काही घोटाळा होत असतो. बघा, पहिलं सांगण्यात आलेलं आहे वाढत्या वाढत्या आर्थिक घोटाळ्यांमुळे परिणाम वाढत्या आर्थिक घोटाळ्यांचा परिणाम म्हणजेच भांडवल बाजारातील न भरून येणारा तोटा. अशा प्रकारचे नुकसान होत असतात की जिथं अशा प्रकारचं नुकसान होत असतो घोटाळ्यांमुळे की जो तोटा असतो तो भरून काढता येऊ शकत नाही. यामुळे सार्वजनिक अविश्वास देखील वाढला आहे आणि वैयक्तिक गुंतवणुकीबाबतचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. आता उदाहरणार्थ सांगतो की मार्केटमध्ये अचानक हाईप क्रिएट करतात. आता करंट सिच्युएशन मध्ये मार्केटमध्ये हाईप आहे की इलॉन मस्क भारतात येणार आहे आणि भारतात येऊन त्यानं इंटरनेट सेवा जे आहे ते स्टार्ट करणार आहे, स्टारलिंक नावाची. जिओचे जे इंटरनेटचे वायर आहेत ते समुद्रातून कनेक्टेड आहेत, बट स्टारलिंकचे जे वायर्स असतात ते सॅटेलाइट असतात. याचा परिणाम काय होईल की तुम्ही पूर्ण पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी जा, एकदम समुद्रामध्ये जरी गेलात जिथं नॉर्मल रेंज येत नाही, तिथं गेलं तरी तुम्हाला स्टारलिंकचं नेटवर्क येते. का? कारण ते सॅटेलाइट थ्रू कनेक्टेड आहे, टावर थ्रू कनेक्टेड नाहीये. जिओचे जे वायर्स आहेत ते टावर थ्रू कनेक्टेड आहेत आणि एका टावरची मर्यादा असते की जिथपर्यंत त्याची रेंज जाईल तोपर्यंतच तुम्हाला इंटरनेट सेवा ऍक्सेस करता येईल, अदरवाईज येणार नाही. आणि मग इलॉन मस्क भारतात येऊन स्टारलिंक कनेक्ट करणार आणि मग त्याच्यामुळे पूर्ण कुठेही जा नेटवर्क होईल. आता ह्याचं फायदा मार्केटमधले काही लोक काय करून घ्यायलेत की असंच अफवा उठवत असतात घोटाळ्यासाठी की इलॉन मस्क भारतात येणार आणि भारताची व्हीआय नावाची जी कंपनी आहे ते टेक ओव्हर करणार आणि मग स्टारलिंक व्हीआय नावाने त्यांचा बिझनेस चालू करणार. आणि मग हे जेव्हा लोकांना कळलं, लोकांनी सुद्धा वोडाफोन आयडियाचे शेअर घ्यायला चालू केलं. 18 रुपयाला एक, 19 रुपयाला एक, 20 रुपयापर्यंत शेअर घ्यायला चालू केलंय आणि त्या शेअरची जी प्राइस आहे कमी होऊन 5 रुपयावर आली. आणि मग ज्या लोकांनी सुरुवातीला 11-12 प्राइस असताना ते भाग घेतला होता आणि प्राइस जेव्हा 20 वर गेली त्यांनी विकून टाकला, एका शेअर मागे 9 रुपये प्रॉफिट कमवले. आणि मग ज्या वेळेस 20 रुपये असताना लोक घेतले होते त्यावेळेस प्राइस कमी होऊन आता 5 रुपये झाली. आता लोक काय होऊन बसले, अडकून बसले. अशा प्रकारचा तोटा झाला. त्यांना आता विकता पण येत नाही, ना शेअर सोल्ड करता येतो ना विकता येतो. विकायचं म्हणलं तर 15 रुपये प्रत्येक शेअर मागे लॉस दिसायले. होल्ड करायचं म्हणलं तर काय माहित शेअरची प्राइस कधी 20 रुपये जाईल काय नाही. ह्याला म्हणतात न भरून काढता येणारा तोटा. हे अशा प्रकारच्या गोष्टी मार्केटमध्ये होत असतात. याचाच एक परिणाम जो झालेला आहे गुंतवणुकीबाबतचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. आणि मग ज्या लोकांना असं गुंतवणुकीमुळं नुकसान होतं त्याचं बघून, त्याचं झालेलं नुकसान बघून अदर जे लोक असतात त्यांचं मन कुठं ना कुठं थोडस हवालदिल होत असतं. त्यांना भीती वाटत असते की बाबा त्याचं नुकसान झालं, माझं पण होईल. सपोज तुमच्या मित्राचे 5 लाख बुडाले, कुठं ना कुठं तुम्ही इन्व्हेस्ट करत असताना 2 वेळेस विचार करता की बाबा त्याचे 5 लाख गेलेत, आपण गुंतवणूक करायचं का नाही. याच्यामुळे तुमचं काय होतं, आत्मविश्वास कमी होतो आणि मग एकाचं बघून दुसऱ्याचं बघून तिसऱ्याचं, असे लोक काय करत असतात, गुंतवणूक हळूहळू कमी करत असतात. का? ह्या सर्व वित्तीय घोटाळ्यांमुळे. आता करंट सिच्युएशन मध्ये जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये ज्वलंत उदाहरण आहे ओला इलेक्ट्रिकचा. ओके, ओला इलेक्ट्रिकचे इतके व्हिडिओ ऑनलाईन इंस्टाग्रामवर व्हायरल व्हायलेत की लोक घेत असताना ओलाची बाईक घ्यायलेत, बट सर्व्हिसला प्रॉब्लेम येत आहे. काही काही सर्व्हिस सेंटर आहेत की जिथे एकदम क्विक काम होत आहे, बट काही काही सर्व्हिस सेंटरला गाड्या पडून आहेत महिना महिना 2-2 महिना. आणि ओलाची गाडी असं नाही की बाबा 30-40 हजारची आहे, 1,60,000 1,40,000ची गाड्या आहेत आणि सर्व्हिसिंगला प्रॉब्लेम येत आहे. आणि मग जेव्हा कंपनीला जॉब विचारलं, 1 महिना थांबा, 2 महिने थांबा, 3 महिने थांबा, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. बट याच्या मागे कुठं ना कुठं काही ना काही वित्तीय घोटाळे असू शकतो, जे की परवाच समोर आलेला आहे की कंपनीला ओनर लेवलवर, प्रमोटर लेवलवर डेट होतं,
म्हणून कंपनीने खूप सारे कंपनीचे शेअर्स विकले. ज्या शेअर्सची प्राइस एका वेळेला 130 140 होती, आज त्याच भागाची किंमत 35 रुपये 36 रुपये आहे. हे सगळे परिणाम आहे वित्तीय घोटाळ्यांचा. याच आधारावर याच्याच पहिल्या पॉइंटच्या धर्तीवर आणखी एक पॉइंट आहे ज्याला इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात, जे करंट सिच्युएशन मध्ये इंडियामध्ये बॅन आहे. तुम्ही इनसाइडर ट्रेडिंग करू शकत नाही. आता इनसाइडर ट्रेडिंग कशा पद्धतीने केल्या जाते सांगतो. ज्यांनी स्कॅम 1992 हे वेब सिरीज बघितलेत, ज्याच्यामध्ये हर्षद मेहता सुरुवातीच्या इनिशियल डेज मध्ये एका कंपनीमध्ये अंतर्गत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग तो त्या माहिती मिळवण्याला सक्सेसफुल होतो आणि त्याला माहिती मिळणार असते की ते कंपनी कुठे ना कुठे एक मोठी इन्व्हेस्टमेंट करणार आहे, ज्याच्यामुळे कंपनीचा फायदा 1-2 वर्षानंतर फायदा होईल, कंपनीला भरपूर प्रॉफिट होईल. मग तो काय करत असतो, ते माहिती मिळाल्यामुळं त्या कंपनीचे भाग खरेदी करतो आणि 1-2 वर्षानंतर फायदा झाल्यावर विकून टाकतो. याला इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात, जे की सेबीनं बॅन टाकलेलं आहे. जर इनसाइडर ट्रेडिंग करताना सापडलात तर सेबी तुम्हाला शिक्षा करू शकते. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे कंपनीची गुप्त माहिती असलेल्या एका वैयक्तिक लाभासाठी अप्रकाशित माहितीची खरेदी विक्री करणे. गैरप्रकारे केलेली किंमत हाताळणे म्हणजेच स्वतःच्या फायद्यासाठी काही व्यक्तींच्या मदतीने खरेदी विक्री करून भागाच्या किमती वाढविणे. अशा बेकायदेशीर पद्धतीचा भांडवल बाजाराचा सुगम कार्यावरही परिणाम झालेला आहे. आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की जे 4 लोक मेहनतीनं काम करायले, जे 4 लोक खरोखरच स्टॉक मार्केटचा अभ्यास करून काम करायले, त्यांची कुठं ना कुठं पिळवणूक झाल्यासारखं होत असते. आता नीट लक्षात घ्या, मी काय गोष्टी सांगायला होते. हे इनसाइडर ट्रेडिंगचं करंट सिच्युएशन मधलं बेस्ट एक्झाम्पल आहे लास्ट 1 इयर मधलं. ओके, गेमिंगचा तुमचा मॅक्सिमम जणांना नाद असेल. आता गेमिंग म्हणल्यावर जर तुम्ही फक्त फ्री फायर म्हणत असाल, मग एक नंबरची येडे आहोत तुम्ही. ओके, गेमिंग हे जेव्हा गोष्ट येते, त्या गेमिंग मध्ये इंडस्ट्री खूप मोठी आहे. सोनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे PS5च्या हेतून. खूप सारे मोबाईल कंपनी इन्व्हॉल्व आहेत. त्याचबरोबर गेम्स बनवणारे कंपनीज, रॉकस्टार नावाची कंपनी आहे जी GTA सारखी वेब सिरीज बनवत असते. सॉरी, GTA सारखी गेमिंग फ्रँचायझी त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर रेड डेड रिडम्पशन सारखे पण गेम्स रॉकस्टारनं बनवलेले आहेत. अपार्ट फ्रॉम रॉकस्टार EA स्पोर्ट्स सुद्धा आहे, जे गेम बनवत असते. 2K नावाची कंपनी आहे, जे सुद्धा गेम्स बनवत असतात. आणि गेमिंग ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. टेक 2 नावाची कंपनी, ज्याचं रूपांतर रॉकस्टार मध्ये करण्यात आलं. ओके, बट जेव्हा गोष्ट येते आपल्या इंडियामध्ये गेमिंग बनवणारे कंपनीज खूप कमी आहेत. आणि सध्या इंडियाची एखादी गेमिंग कंपनी जर बघायला गेलं तर ती आहे नाझरा टेक्नॉलॉजीज. ओके, नाझरा टेक्नॉलॉजीज ही एक इंडियाची गेमिंग कंपनी आहे आणि या कंपनीचे मोठ्या प्रमाणावर जे शेअर्स होते, नाव इथं मी मेन्शन करत नाही, बट आपल्या एज्युकेशन पर्पज साठी आपण थोडीच कमाईच्या ह्याच्यानं सांगायलो. मी फक्त हा इनसाइडर ट्रेडिंगचा पार्ट समजण्यासाठी इथून समोरची गोष्टी सांगत आहे. ओके, राकेश झुनझुनवाला हे भारतातले सर्वात मोठ्या इन्व्हेस्टर्स पैकी एक होते, ज्यांनी खूप साऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत. बट ड्यू टू सम रिझन्स, हेल्थ इश्यूमुळे 2 वर्षाखाली त्यांची मृत्यू झाली, डेथ झाली आणि त्यांच्या नावाचे जे पण शेअर्स होते त्यांचं संक्रमण करण्यात आलं. आता ते जे शेअर्स आहेत त्यांच्या मिसेसच्या नावाने आहेत, रेखा झुनझुनवाला. ओके, तर नाझरा टेक्नॉलॉजीचे शेअर्स रेखा झुनझुनवाला जवळ यांच्याजवळ होते. ओके, आणि मग झालं काय की जून 2025 मध्ये अचानक त्यांनी सगळे शेअर्स विकून टाकले नाझरा टेक्नॉलॉजीचे. आणि मग लोकांना वाटलं की बाबा प्रॉफिट बुकिंग करत आहेत, काय करणार आता. राकेश झुनझुनवाला तर गेले, पैसे ठेवून काय करणार, त्यांच्या सगळ्या जावयांना वगैरे वाटून टाकण्यासाठी शेअर्स विकले, नॉर्मल. ओके, लगेच जुलै ऑगस्ट मध्ये भारतीय गव्हर्नमेंटनं बिल पास केलं जुलै ऑगस्ट 2025 मध्ये, की ऑनलाईन गेमिंग वर त्यांनी बंदी आणली. ऑनलाईन गेमिंग वर बंदी म्हणजेच काय, की जे फॅन्टसी क्रिकेट होते, जसं की धोनी प्रमोट करायचा विन्झो नावाचं ऍप, My11 सर्कल किंवा ड्रीम 11, हे सगळे जे फॅन्टसी स्पोर्ट्स होते, रमी वगैरे जे सगळे, एस रमी, ज्याच्यामध्ये लोक पैसे टाकून, जंगली रमी सुद्धा पैसे टाकून
सर्वसामान्य लोक पैसे जिंकण्याची अपेक्षा करत होते. ह्याच्यामुळे ह्यांनी ह्या गेमिंग ऍप्सला बंद टाकले, कारण फायदा कमी नुकसान जास्त होतं आणि कंपन्यांचा याच्यामध्ये फायदा होता. इतका कंपन्यांचा फायदा होता की ड्रीम इलेव्हन सारख्या 2-3 वर्ष जुन्या कंपन्यांनी सुद्धा IPL ला स्पॉन्सर केलं होतं. जे काम आजपर्यंत रिलायन्सला जमलं नाही, जे काम आजपर्यंत टाटाला जमलं नव्हतं, बट त्यांनी ते करून दाखवलं होतं माय इलेव्हन सर्कलने आणि ड्रीम इलेव्हन्सने. आता झालं काय की ऑनलाईन गेमिंग वर बंदी टाकल्यामुळं ह्यांचे धाबे दणाणले, ह्यांचा बिझनेस बंद पडला आणि मग त्याचा परिणाम झाला. नाझरा टेक्नॉलॉजीचा जो स्टॉक होता जुलै ऑगस्ट नंतर इतका पडला, त्या स्टॉकची किंमत होती 1100 आणि त्या स्टॉकची किंमत आता सरळ सरळ स्प्लिट होऊन 200 ते 300 वर आलेली आहे. म्हणजेच झालं काय की कुठं ना कुठं रेखा झुंझुनवाला यांना माहिती मिळाली होती की ऑनलाईन गेमिंग वर बंदी येणार आहे जुलै ऑगस्ट मध्ये. म्हणून इनसाइडर ट्रेडिंग कशाला म्हणतात, त्यांना माहित झालं की अगोदरच हे कंपनी आता एकदा ऑनलाईन गेमिंग वर बंदी आली की या कंपनीचा स्टॉक पडेल, स्टॉक पडलं की नुकसान होईल. म्हणून त्यांनी काय केलं की बंदी येण्याच्या अगोदरच जेव्हा शेअर एकदम पीकला होता, शेअर विकून मोकळे झाले, प्रॉफिट घरी घेऊन गेले आणि मग जे लोक राकेश झुंझुनवालानं सुद्धा ह्या कंपनीमध्ये पैसे टाकलेले आहेत, आपण पण टाकूयात, बसले घरी निवांत. आता राकेश झुंझुनवालांचं किंवा रेखा झुंझुनवालांचं कॉन्टॅक्ट हाय लेवलचे असतात. त्यांना लगेच माहित झालं की पुढच्या महिन्यात बिल येणार आहे, बिल पास होणार आहे. मग लगेच त्यांनी काय केलं, शेअर विकून मोकळे झाले जून 25 मध्ये. आणि जुलै ऑगस्ट 2025 मध्ये जेव्हा बिल पास झालं, नाझरा टेक्नॉलॉजीच्या शेअरची किंमत 1000 वरून 200-300 वर आली आणि मग जे लोक 700 ला घेऊन बसले होते की शेअर 1500 ला जाईल, जे लोक 1000 रुपयाला शेअर घेतले होते शेअरची किंमत वाढून 2000 रुपये होईल, ते बसले बोंब मारत. यालाच म्हणतात इनसाइडर ट्रेडिंग. म्हणजेच काय की कोणत्या गोष्टीमुळे काय होणार आहे हे वरच्या लेवलच्या लोकांना अगोदर माहित असतं, आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना माहित नसतं, ज्याच्यामुळे त्यांना फायदा होत असतो. ज्या वेळेस एखाद्या लीगल ऑथॉरिटीला, ओके, एखाद्या व्यक्तीला माहित होईल की ह्या कारणांमुळं शेअर अप होत आहे, डाऊन होत आहे, एकदा गव्हर्नमेंटला कळालं किंवा एकदा रिस्पेक्टेड ऑथॉरिटीला कळालं की तुम्ही इनसाइडर ट्रेडिंग करत आहात, तुमच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत असते. ओके, तिसरा आणि महत्वाचा पॉइंट आहे, आतापर्यंत जेवढेही गोष्टी झाल्या हे एज्युकेशनल पर्पज साठी होते. हे सगळे जे गोष्टी मी सांगितलेले आहेत हे न्यूज पेपर मध्ये आले होते. ऍक्च्युअल हे गोष्टी असेल याची आम्ही पुष्टी करत नाही, कदाचित हे सर्व गोष्टी फेक सुद्धा असू शकतात. ओके, तिसरं पॉइंट, कर्जाची अपुरी साधने. कर्जाच्या साधनांमध्ये रोखे, कर्ज रोखे इत्यादींचा समावेश होतो. गुंतवणुकीचे कमी प्रमाण, देयकांची जास्त किंमत, लघु व मध्यम उद्योगांना प्रवेश नसल्यामुळे कर्जाच्या सुरक्षिततेचा जास्त व्यापार होत, कर्जाच्या सुरक्षिततेमध्ये जास्त व्यापार होत नाही. काय सांगण्यात आलेलं आहे, कर्जांच्या साधनामध्ये जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल एखाद्या कंपनीला भांडवलच्या स्वरूपात, तर ते कर्ज कुठून घेऊ शकता, बॉन्ड्स विकावं लागेल तुमच्या कंपनीचे, डिबेंचर्स विकावं लागेल इत्यादींचा समावेश होतो. गुंतवणुकीचे कमी प्रमाण, देयकांची जास्त किंमत. आता लोक काय करत आहेत, या बॉन्ड्स मध्ये डिबेंचर्स मध्ये जास्त प्रमाणात पैसे गुंतवणूक करत नाहीत. का? कारण त्यांना असं वाटतं की ह्यांच्यामुळे आपल्यावर जास्त फायदा आपल्याला होत नाही. आपण जर एका कंपनीचे रोखे खरेदी केलं, आपण जर एका कंपनीचे बॉन्ड्स खरेदी केलेत, तर कंपनीचा फायदा आहे, आपला जास्त फायदा नाही असं लोकांना वाटतं. त्यामुळे कुठं ना कुठं गुंतवणुकीचे प्रमाण या दोन माध्यमांमध्ये कमी होतं. त्याचबरोबर देयकांची किंमत जास्त असं त्यांना वाटतं. लघु व मध्यम उद्योगांना प्रवेश नसल्यामुळे कर्जांच्या सुरक्षिततेमध्ये जास्त व्यापार होत नाही आणि जे मोठे मोठे व्यापार आहेत, ज्यांची लिमिट ऑफ ट्रान्झॅक्शन जे आहे ते 1000 करोड पेक्षा जास्त आहे, 2000 करोड पेक्षा त्यांचं जास्त टर्नओव्हर आहे, अशाच तुम्ही लोकांना इंडियन शेअर मार्केटमध्ये प्रवेश आहे. छोट्या मोठ्या अतलू पतलू लोकांना प्रवेश नाही. त्याच्यामुळे सुद्धा लोकांचं प्रमाण याच्यामध्ये कमी आहे. चौथा आहे व्यापाराच्या प्रमाणातील घट. चौथा पॉइंट काय सांगण्यात आलेलं व्यवस्थित चेक करा. गुंतवणूकदारांना ऑनलाईन व्यवहाराची उपलब्धता व प्राधान्य असल्यामुळे, बघा, आज तुम्ही भारतातल्या एका छोट्यातल्या छोट्या खेडेगावामध्ये बसून घर बसल्या मेट्रो टियर 1 टियर 2 सिटीज मध्ये असणाऱ्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये तुम्हाला पैसे गुंतवणूक करायची संधी आहे, गुंतवणूक करू शकता. त्यामुळं प्रादेशिक शेअर बाजारामध्ये जे स्थानिक व्यापार आहेत त्या व्यापारामध्ये पैसे गुंतवण्याचं, प्रादेशिक बाजारामध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमाणात तीव्र प्रमाणात घट झालेले आहे. आता जर तुमच्याकडे 5 लाख असतील
तुमच्या घराच्याच बाजूला एक जण कपड्याचं दुकान टाकतंय आणि त्यानं म्हणला की मला 5 लाख दे, मी तुला फायदा करून देतो. आणि दुसऱ्या साईडला रिलायन्स कंपनी आहे, ज्याचं शेअर आज ऑलवेज कंपल्सरी रिलायन्स म्हणल्यानंतर भाव वाढणारच आहे. दुसरीकडे रिलायन्स आहे, त्यानं तुम्हाला दरवर्षी डिव्हिडंड देते, वरच्यावर शेअरची प्राइस वाढते. जर तुम्हाला चान्स मिळाला तर तुम्ही कुठं गुंतवणूक कराल? ऑब्व्हियसली सर ते शेजारचं पळून गेलं तर मी काय करू? राईट, गावातला माणूस पळून गेलं, मेलं बिलं तर माझे पैसे जाऊ शकतात. बट मी जर ते शेअर मार्केटमध्ये टाकलं, त्या रिलायन्स कंपनीच्या मालकाला काय पण होते, माझे माझे पैसे सुरक्षित असतात. राईट, त्याच्यामुळं प्रादेशिक बाजारामध्ये न गुंतवणूक करण्यापेक्षा लोक जे आहेत मोठ्या मोठ्या ऑनलाईन माध्यमातून त्यांना पैसे गुंतवणुकीचा चान्स मिळाल्यामुळं प्रादेशिक पेक्षा राष्ट्रीय पातळीवर जे मोठे मोठे ऑनलाईन व्यवहार आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. का? कारण समोर सांगण्यात आलेलं आहे. कारण गुंतवणूकदार बॉम्बे वायदे बाजार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल वायदे बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज या बाजारातील भाग रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण त्यांनाही माहित आहे सामान्य गावातल्या माणसाला दिलं, पळून गेला, लुटला बिटला, काय करू? ऑनलाईन मध्ये मस्तपैकी मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये टाकून टाकतो, निवांत वस्तू, मला काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर 5वा पॉइंट आहे माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव. आता हा एक महत्वाचा पॉइंट आहे, काय सांगण्यात आलेलं व्यवस्थित चेक करा. एखाद्या कंपनीच्या शेअर बाजारातील किमती सध्याच्या किमतीमध्ये सर्व उपलब्ध माहिती समाविष्ट केली तर बाजार माहितीनुसार कार्यक्षम असल्याचे म्हटले जाते. तथापि प्रगत देशाच्या तुलनेत भारतातील शेअर बाजारात माहितीच्या कार्यक्षमतेची कमी आहे. काय सांगण्यात आलेलं आहे की बाबा नॉलेज, आज असे अनेक लोक आहेत ज्यांना काहीच नॉलेज नाही तरी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये यायले, बघायले, स्वतःचं नशीब आजमावायले, नफा होते का तोटा होते. आता ज्यांना नॉलेज आहे ते बरोबर कसंही पैसा काढतात. एक दिवस 5,000 गेले तर दुसऱ्या दिवशी 8,000 काढण्याची धमक त्यांच्यामध्ये असते. बट मित्र केला म्हणून आपण करायला गेलं तर आपण तोंडावर पडू शकता. त्यामुळं या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कुठं ना कुठं प्रत्येक गोष्ट माहित असल्याशिवाय तुम्ही करू नका. एखाद्या कंपनीच्या शेअर बाजारातील किमतींनी सध्याच्या किमतीपेक्षा सर्व उपलब्ध माहिती समाविष्ट केली तर बाजार माहितीनुसार कार्यक्षम असल्याचे म्हटले जाते. आता असे अनेक कंपन्या आहेत की नीट लक्षात घ्या. लेन्सकार्टचं एक्झाम्पल मी सांगायलो. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इतके लोक, इतकं भारतीय बाजारामध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांना इझिली मॅनिप्युलेट करता येते, ह्याच्यावर बाहेर लोकांना करता येत नाही. बाहेर जर तुम्ही युएसए मध्ये गेलात तर प्रत्येक व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकत असताना विचार करत असतो की खरंच कंपनी प्रॉफिटेबल आहे का, कंपनीचं रेव्हेन्यू वाढलं तर कसं वाढलं, ह्या सर्व गोष्टींचे विचार करतात. इंडियामध्ये लोकांना नॉलेज एवढं कमी आहे. पुस्तकेमध्ये दिलेल्या पॉइंट नुसार, मी कोणाला आरोप करणार गेलो, इथं या पॉइंट नुसार सांगण्यात आलेलं आहे की माहिती नसताना सुद्धा ते लोक पैसे गुंतवतात. आता एक्झाम्पल मध्ये मी सांगतो. ओके, मागच्या वेळेस मी मिशोचं एक्झाम्पल सांगितलं होतं, यावेळेस मी तुम्हाला लेन्स कार्डचं एक्झाम्पल सांगतो. ओके, की लेन्स कार्डचं एक्झॅक्ट झालं काय. ओके, जस्ट 1 सेकंड चेक करा. हा, आता लेन्स कार्डच्या एका स्टॉकची प्राइस बघा तर नियर अबाउट 467 रुपये दाखवायली आणि लास्ट मार्केट सेशन मध्ये त्याची प्राइस होती 420 आणि अचानक एका दिवसात शेअर 50% जवळपास 14% वाढून त्याची प्राइस झाली 467. आता तुम्ही जर याचा परवाच आयपीओ आला होता, मागच्या काही वर्षाचं प्रॉफिट जर बघताल तर इथे तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल. परवा कंपनीने त्यांचं आयपीओ आणलं आणि आयपीओ आणल्यानंतर 2020 मध्ये कंपनीला 6 कोटीचा फायदा झाला होता. 22, 23, 24 कंटिन्युअस कंपनी लॉस मध्ये आहे. 22 मध्ये 108 करोडचा लॉस, 23 मध्ये 60 करोडचा लॉस आणि 24 मध्ये 10 करोडचा लॉस आणि अचानक 25 मध्ये कंपनीला 297 करोडचा प्रॉफिट झाला. अशा वेळेस हे प्रॉफिट कसं झालं याचा अभ्यास करणारे लोक 10 पैकी किंवा 100 पैकी फक्त 5च होते. बाकी 95 लोकांनी फक्त हाईप क्रिएट करून ठेवली होती की लेन्सकार्ट मोठी कंपनी आहे, सीईओ पीयूष बन्सल आहेत, कसंही कंपनी प्रॉफिट मध्ये आली, लगाव गुंतवा. आणि मग लोकांनी गुंतवायला चालू केलं पैसे अँड शेअर लिस्ट सुद्धा झालं आणि आज प्रॉफिट मध्ये सुद्धा आहे.
बट आता मार्केट एक्सपर्टची जर राय घेताल तर त्यांनी ओव्हरऑल व्हॅल्युएशन करून सांगतील की ज्या शेअरची प्राइस आज तुम्हाला 467 दिसाली, ऍक्च्युअल मध्ये या शेअरची प्राइस 100 ते 120 रुपयाचा आहे. ओव्हर व्हॅल्यू शेअर आहे. लोकांना माहितीचा अभाव असल्यामुळं लोकांनी हाईप क्रिएट करून ठेवली आणि गरजेपेक्षा जास्त मागणी करून ठेवली. आणि एखाद्या शेअरला मागणी जेव्हा जास्त असते, मोठ्या प्रमाणात शेअरला जेव्हा मागणी असते, त्यावेळेस पुरवठा शेअरचा कमी असल्यामुळं शेअरची प्राइस वाढायला चालू होते. आणि जर आता लोकांना माहित झालं की 467 रुपये एका शेअरची प्राइस आहे, बट ही ओव्हर व्हॅल्यूड आहे, आणि मग अशी एखादी एक न्यूज आली की ज्याच्यामुळे कळालं की बाबा ही कंपनी बुडणार आहे, काही लोक पॅनिक सेलिंग करतात आणि फटाफट ज्यांनी घेऊन ठेवलेले विकायला काढतात. आणि मग अचानकपणे काय होतो, पुरवठा वाढतो शेअरचा आणि सप्लाय कमी होतो. त्याच्यामुळे एका दिवसात स्टॉकची किंमत जी आहे 70 रुपये, 80 रुपये, 150 रुपयाने स्टॉकची किंमत काय होत असते, कमी होत असते. हे सर्व गोष्टी माहितीच्या कार्यक्षमतेच्या अभावाखाली येत असतात. ऑलराईट, हे झाले भारतीय भांडवल बाजारातील समस्या. आय होप हे व्हिडिओ क्लिअर झाला असेल, पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. याच्या नंतरच्या टॉपिकमध्ये, नंतरच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत भारतातील भांडवल बाजारातील सुधारणा. आता बघा, हा जो पॉइंट आहे हे आतापर्यंत कधी एक्झामला विचारण्यात आलेला नाहीये, कदाचित यावर्षी येऊ शकतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त काही पॉइंट्सच्या माध्यमातून लिहायचे. हा एवढा एकच टॉपिक आहे आणि याच्यानंतर चॅप्टर संपला. सो 10 मिनिटासाठी व्हिडिओला एक्सटेंड करतो आणि लगेच हा टॉपिक घेऊन टाकतो. आय होप यू कॅन अंडरस्टँड. ओके, पहिला टॉपिक सांगण्यात आलेला आहे की भारतातील भांडवल बाजारामध्ये जसं समस्या आहेत, त्या समस्या प्रत्येक समस्यांचं निराकरण करण्यासाठी काही सुधारणा पण करण्यात आला. असं नाही की बाबा लुटणारे लुटतील आणि गव्हर्नमेंट बसून बघेल, नाही, गव्हर्नमेंट ऍक्शन घेत असतं. ओके, आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची, सेबीची म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया 1988 मध्ये स्थापना करण्यात आली आणि त्याला वैधानिक मान्यता 1992 मध्ये देण्यात आली. आता या सेबीचं काम काय, सेबीला तुम्ही म्हणू शकता स्टॉक मार्केटची पोलीस. स्टॉक मार्केटमध्ये एखादी कंपनी गैरव्यवहार करत असेल, आता उदाहरणार्थ मी हा व्हिडिओ बनवायलो, हा व्हिडिओ सेबीच्या निदर्शनामध्ये सुद्धा आहे का, कारण याच्यामध्ये मी खूप साऱ्या कंपनीचं नाव सांगितलं. आणि ह्याच्यामध्ये जर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर असं म्हणलं की बाबा हे स्टॉक घ्या, या स्टॉकची प्राइस वाढते, मी सुद्धा घ्यायलो, तुम्ही सुद्धा घ्या, आणि उद्या जर स्टॉकची प्राइस पडली तर लोकांना चुकीची माहिती दिल्यामुळं स्वतः सेबीचा रिसर्च अनालिस्ट म्हणजे सेबीचं लायसन्स घ्यावं लागतं, सेबीची एक एक्झाम पास व्हावं लागते. ओके, मग तुम्हाला सेबी रिसर्च अनालिस्ट म्हणून एक पदवी भेटते, तेव्हा मग तुम्ही लोकांना माहिती देऊ शकता. मी माझ्याजवळ नाही तरी सुद्धा मी लोकांना ज्ञान द्यायलो. ऑलराईट, आणि मग असं जर सेबीला माहित झालं तेव्हा सेबी काय करते, बरोबर माझ्यावर कार्यवाही करते. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी स्टॉक मार्केट शिकवणारे खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत. त्यापैकीच एक इन्फ्लुएन्सर्स आहेत, आय थिंक अवधूत साठी असं त्यांचं नाव आहे. त्यांना सुद्धा सेबीनं 600 कोटीचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. रिझन तुम्ही बघू शकता, खूप साऱ्या युट्यूब व्हिडिओजवर दाखवण्यात येत आहे. त्यामुळं इफ इन केस एखादं एक टेलिग्राम चॅनल, खास करून मुलं, तुमच्याजवळ असणारे 1000, 500, 2000 रुपये आई वडिलांनी दिलेले एका टेलिग्राम चॅनलचं ऐकून जर तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करण्यात असाल, किंवा एखाद्या टेलिग्राम चॅनल वाला तुम्हाला म्हटलं की 2000 द्या, एका तासात 3000 देतो म्हणून 1000 रुपये एक्स्ट्रा दिले आणि आता तुम्ही जर त्यांना देत असाल तर थांबा. टेलिग्रामवर तर सर्वात जास्त फ्रॉड होत आहे. ओके, त्यामुळं एखाद्या इन्फ्लुएन्सरचं ऐकून, एखाद्या टीव्ही चॅनलचं ऐकून, एखाद्या लोकांचं ऐकून तुम्ही तुमचे पैसे, मेहनतीने कमवलेले हार्ड अँड पैसे इन्व्हेस्ट करू नका. आता अशा भाग बाजारामध्ये पैसे गुंतवणूक करून जास्तीत जास्त त्यातून पैसे बाहेर काढायचा आमिष आजपासून नाही, अगोदरपासून लोक एकमेकांना देत आलेले आहेत. याच्यामध्ये फायदा 100 पैकी एकाच होते, बाकी 99चं काय होते, लॉस होत असते. आणि मग हे लॉस वगैरे होऊ नये म्हणून, काही विशिष्ट वर्गाचाच फायदा होऊ नये म्हणून सेबीची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे राष्ट्रीय शेअर बाजार, NSE, भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली. आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून संगणकीकृत स्क्रीन आधारित व्यापार प्रणाली SBTS आणण्यात आली. बघा, सुरुवातीला जे सगळं होत होतं पेपर वर्क होतं, राईट, पेपरवरच सगळं भाव वगैरे लिहिणं, किंवा
बोर्ड असायचं, त्या बोर्डवर खडून वगैरे लिहिणं, किती मागणी आली काय नाही ते. त्याच्यानंतर हळूहळू जसजसं कम्प्युटर्स आले, सर्व गोष्टी संगणकीकृत झाल्या आणि मग आता करंट सिच्युएशन मध्ये कोणीही स्टॉक मार्केट करणार एखादे इन्फ्लुएन्सर असू दे किंवा जे पण इमानदारीनं स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करायला एखाद्या ट्रेडर असू दे, त्याच्याजवळ कम्प्युटरचे 5-6 स्क्रीन असतात आणि जे की मॅन्डेटरी आहेत. प्रत्येक वेळेला स्क्रीन चेंज करायला जर गेलं तर कुठं ना कुठं ते काम फ्रस्ट्रेटेड होतं. त्याच्यामुळं एका स्क्रीनवर सगळ्या स्टॉक मार्केटचे निफ्टी 50 सेन्सेक्स इंडेक्स रेट काय चालू आहे, एका याच्यामध्ये त्यानं ज्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याचं पोझिशन काय चालू आहे. ते जर इंटरडे करत असेल तर करंट सिच्युएशन मध्ये कॅन्डल जे आहे ते हॅमर पॅटर्न आहे का कोणतं पॅटर्न आहे त्याला ते ओळखू येत असतं. त्यामुळे तो मल्टिपल स्क्रीन करत असतो. त्याच्यानंतर अगोदर जे भाग होते ते सगळे तुम्हाला एका दलालाजवळ जाऊन डीमॅट अकाउंट वगैरे करावं लागत होतं. बट आता हे सगळं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने झालेलं आहे. डीमॅट खाते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गुंतवणूकदाराकडून समभागांची सहज खरेदी व विक्री सुलभ करण्यासाठी 1996 पासून डीमॅट खाते सुरू केले. आता अगोदर होत होतं की तुम्हाला तुमच्या दलालाला फोन लावावा लागत होता, ज्याच्यामध्ये ज्याच्या त्या दलालाला तुम्ही पैसे दिलात आणि तुमच्या नावाचे तो शेअर्स खरेदी विक्री करतो. आणि मग तुम्हाला जर खरेदी करायचं असेल त्यालाच फोन लावा, विक्री करायचं असेल त्यालाच फोन लावा. आता तसं नाही, बसल्या ठिकाणी मोबाईल मध्ये तुम्हाला जर वाटलं खरेदी करायचं बाय, तुम्हाला वाटलं विक्री करायचं सेल, दॅट्स इट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एडीआर व जीडीआर, ज्याच्यामुळे तुम्ही बाहेर देशातील लोक आपल्या कंपनी आपल्या भारतामध्ये पैसे वगैरे गुंतवणूक करू शकतात. हे आपण एसपी मध्ये सुद्धा बघितलं. एडीआर आणि जीडीआर बद्दल असं सांगून जमत नाही. डायरेक्ट तुम्ही युट्यूबवर क्लिक करा, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट बाय DA2 अकॅडमी किंवा ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट बाय DA2 अकॅडमी. एसपी चा एक व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर येईल, तो व्हिडिओ नक्की पहा, ज्याच्यामध्ये एडीआर आणि जीडीआर म्हणजेच काय सांगण्यात आलेलं आहे. गुंतवणूकदारांना जागरूकता वाढविण्यासाठी आणि गुंतवणूकदारांची हित जपण्यासाठी 2001 मध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी इन्व्हेस्टर्स एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडची स्थापना करण्यात आली, ज्याच्यामध्ये काही पैसे जमा करून सेबी काय करत असते, गुंतवणूकदारांचे संरक्षण करत असते. त्यांना विविध गोष्टींच्या माध्यमातून फ्रॉड कसं होत असतात, काय करायचं काय नाही ते बघा. परवा काही दिवसाखाली डिजिटल अरेस्ट नावाचं एक पॅटर्न नवीन आला, ज्याच्यामध्ये स्कॅमर्स काय करतात, पोलिसाचं वेश धारण करून तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करतात आणि सांगतात की तुमचा मुलगा आहे का पोलीस मध्ये अरेस्ट आहे, बट काळजी करू नका, मी त्याच्यावर आणखी FIR वगैरे दाखल केलेलं नाहीये, बट तुम्ही जर काही बोललात तर सेटलमेंट वगैरे होऊ शकते, तुम्ही ओळखीचे आहात म्हणून मी तुम्हाला कॉल केलं. आणि मग याच्यामध्ये जे थोडंसं ज्यांना माहित नसते ते एकदम पॅनिक होतात की बाबा आपला मुलगा खरंच इकडे गेलाय का तिकडे गेलाय का, आणि मग ते लगेच पैसे टाकून टाकतात आणि फोन कट. नंतर मुलगा घरी येतो, बेटा कुठे गेला होतास, कॉलेजला गेलो होतो, अरे मला तर फोन आला होता तू किडनॅप करण्यात आलेला आहे, तुला पोलीस स्टेशन मध्ये आहेस म्हणून, नाही आहे मी तर इथेच होतो. आणि मग नंतर जेव्हा त्या नंबरवर कॉल करायला गेलं त्याचं व्हॉट्सअप अकाउंटच ते उडून टाकतात. हे अशा प्रकारचे स्कॅम्स वगैरे होऊ नये म्हणून वारंवार सेबी, भारत सरकार, ट्राय टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया आय गेस ट्राय, हे कंटिन्यूस आपल्याला मेसेज टाकत असतात की तुम्हाला आमच्या मार्फत कधी OTP विचारण्यात येत नाही, तुम्हाला आमच्या मार्फत तुमचं कधी बँक अकाउंट विचारण्यात येत नाही. कंटिन्युअस यांचे पोस्टर्स लागत असतात, टीव्हीवर ऍडव्हर्टाइज येत असते, फोन वगैरे जेव्हा आपण लावत असता त्यावेळेस आपल्याला फोनवर ऐकू येत असते, राईट. हे सगळ्या गोष्टी IEPF गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीच्या अंतर्गत येत असतात. आय होप हा चॅप्टर तुम्हाला क्लिअर झाला असेल. आणखी एक पॉइंट याच्यामध्ये आहे, मौद्रिक धोरण आणि राज्य वित्तीय धोरण, फरक स्पष्ट करामध्ये येऊ शकते कारण आतापर्यंत हा आलेला नाहीये. लक्षात ठेवायचं, मौद्रिक धोरण जे आहे ते मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँकेमार्फत लावण्यात येते. राज्य वित्तीय धोरण जे आहे ते केंद्र सरकारशी निगडीत असते. पैशाच्या पुरवठ्याशी निगडीत मौद्रिक धोरण असते, तर कर व खर्चाच्या निगडीत राज्य वित्तीय धोरण असते. हे दोन पॉइंट जरी लक्षात ठेवलं तरी संपलं, कारण इकॉनॉमिक्स मध्ये फरक स्पष्ट करायला 2 मार्काला असते. हे 2 पॉइंट व्यवस्थित पाठ करून जा, कदाचित एक्झामला हा पॉइंट जे आहे धप्पा म्हणून येऊ शकते. हे दोन्ही प्रश्न आतापर्यंत आलेले नाहीयेत. भारतातील भांडवल बाजारातील सुधारणा, मौद्रिक धोरण आणि राज्य वित्तीय धोरण. ऑलराईट, या व्हिडिओसाठी एवढंच. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण आपला नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूयात, भारताचा विदेशी व्यापार, फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया. ऑलराईट, चला भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहता राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.